हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण ही भाजी करायला घेतली आहे. ओळखा पाहू कशाची भाजी आहे. तर हे सगळं मी आता काप करून ह्याचे हे काढून घेतलेले आहे. साल वरती टरफल थोडेफार काढायचे, जास्त नाही काढायचे, कमी प्रमाणात काढायचे. पूर्ण काढून टाकायचे नाही, थोडे काढायचे, थोडे असं यालाच ठेवले तरी चालेल. हे पूर्ण घेतलेले आहे, अशा प्रकारे काढून हे पूर्ण घेतलेलं आहे. तर ह्याची भाजी आपण खूप छान बनवतो. तुम्ही ह्याला काय म्हणतो माहीत नाही, आमच्याकडे याला शेवगा म्हणतात, शेवगाच्या शेंगा. तर काल बाजार होता इथला भोकरचा, तर काल बाजारमधून हे आणलेलं आहे. बघा, हे कालच्या बाजारामधून आणले शेंगा. 2 दिवस माझं भाजीला काही नव्हतं, काय करायचं प्रश्नच पडला होता. तर काल बाजारामध्ये आणलेलं आहे. त्यामुळे कसं बनवायचं, साध्या पद्धतीने कशी बनवायची भाजी ते आपण बनवून घेऊया. ओके. कुठे गेलं? त्यासाठी शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आहेत मसाले पदार्थ सर्व, जिरे, मोहरी वगैरे. तेल बी संपत आलेलं आहे माझं, आणावं लागेल एखाद्या दिवशी. तेलाचं काही टेन्शन नाही, तेल इथंच भेटते आपल्याला दुकानामध्ये, खाली काकू जवळ. आपल्या घरमालकीन काकूचंच आहे दुकान, त्याचं काही टेन्शन नाही, दूर जायची काही गरज नाही. तर मोहरी टाकायची आता, थोडीशी मोहरीला थोडासा आवाज येऊन बसले ना, नंतर हे टाकायचं. कांदा पण घ्यायचं राहिला आहे, कांदा घेऊया कापून. कोणाला टाका वाटलं तर टाकू शकता, तर नाही टाकू शकता कांदा, टोमॅटो वगैरे. टोमॅटो नाही आवडत, पण कांदा टाकते. झाली आता जिरं टाकते, जिरा. कांदा टाकते. भीती वाटते मला, एकदा भाजलं तेव्हापासून भीतीच वाटायला आता मला. तुम्ही याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे पण टाकू शकता. तेजपत्ता असेल तर म्हणजे मला आवडतं असेल तर टाकू शकता. हे अद्रक आणि लसूण कुटून घेतलेलं आहे. लसूण कुटून घेतलेला आहे, टाकला. वाटल्यास त्याच्यामध्येच कोथिंबीर सुद्धा टाकू शकता, कढीपत्ता पण टाकू शकता. नाही तर आता माझ्याकडे नाही आणलेलं, त्याच्यामुळं टाकत नाही. ओके. भाजू द्यायचं.
तपकरी कलर आला ना त्याला, तर आता तपकरी कलर आल्यानंतर थोडेसे तुला जेवढी पाहिजे तेवढं लाल मिरची टाकायचं. लाल मिरची आपल्याला जेवढं लागते त्याप्रमाणे. मला लागते एवढं, कारण मी 2 टाईमची भाजी करून ठेवत असते. हळद ह्याच्यामध्येच टाकायचं सगळं, फोडणीमध्येच. मसाला, गरम मसाला पहिलेच वाटून ठेवलेला आहे. गरम मसाला काय टाकलं याच्यामध्ये? हळद, गरम मसाला टाकला, हळद टाकली, चटणी टाकली. चटणी म्हणजे लाल मिरची आपल्याला जेवढं लागलं तेवढं लागते तेवढं टाकलं. त्यावरून ते भाजलं थोडंसं. आता हे टाकून द्यायचं वरून. आता हे आपलं कूट एवढं टाकत नाही, कमी टाकते. अर्धा टाकते, अर्धा. पाणी सोडायचं. हे सगळ्याला मिक्स झालं ना, त्या तेलामध्ये सगळं मिक्स करायचं आणि नंतर मग असं पाणी सोडायचं. आपल्याला जेवढं लागते त्याप्रमाणे पाणी सोडायचं. थोडंसं एक्स्ट्रा सोडायचं म्हणजे शिजून थोडं कमी होते. ते पाणी थोडं कमी होते म्हणून थोडंसं एक्स्ट्रा सोडायचं. रस्सा झाली आपली भाजी. आता सुटे 10-15 मिनिट लागतील फक्त. पण मला याचा रस्सा आवडतो म्हणून पाणी टाकेल एक्स्ट्रा. तर अशा प्रकारे भाजी बनवून घ्यायची आपली. ह्याची कशाची? शेवग्याच्या शेंगाची. कोथिंबीर वगैरे सगळं चटणी टाक, म्हणजे तुम्ही ह्याच्यात टाकलं तर ठीक आहे, नाही तर वरून पण बारीक करून टाकू शकता कोथिंबीर. मला तर वरूनच टाकायला आवडते बाबा कोथिंबीर. थोडंसं हे शिजत आलं ना, शिजत आलं तरी किंवा आता पण टाकू शकता, असं काय नाही. अशा प्रकारे भाजी बनवण्याची पद्धत बघितली जाते. शिजल्यानंतर मग खूप छान टेस्ट लागते आणि आरोग्यासाठी पण चांगली असते शेवग्याची भाजी. असं एकदम साध्या पद्धतीने तुम्ही पण करून पहा आणि टेस्ट घ्या. अशा प्रकारच्या भाजीची जास्त मसाले वगैरे नाही टाकायचे. त्याच्यामध्ये खोबरं मला तर आवडत नाही बाबा ते खोबरं वगैरे टाकायचं, काहीच आवडत नाही. फक्त मसाला आणि शेंगदाण्याचे वाटण आणि लसूण आणि अद्रक हे मात्र आणि कोथिंबीर एवढं 3 जरी आयटम असलं ना भाजीला कोणतेही, खूप छान बनत असते, टेस्ट लागते. साध्या पद्धतीने आपल्या मस्त आरोग्यदायक भाजी अशा प्रकारे बनवायची. सोपं काय.
तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कशी वाटली माझी भाजी, आणि तुम्ही पण घरी करून पहा. तर ठीक आहे, ओके. आणि चांगला वाटला व्हिडिओ तर शेअर करा सगळीकडे, ओके. ठीक आहे.